मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सुंदर बोलतोय। सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मालकाला भावपूर्ण श्रद्धांजली। मला इथून घेऊन जाओ, माझा जीव लय घुसमुटतोय। मला माझ्या विठ्ठलाच्या दावणीला घेऊन चला। माझा देव मला स्वर्गातून पाहत असेल। अरे सुंदर थांबवायच, तुला आपल्याच दावणीला यायचंय। जरा कळ काढ बर का, कारण मला न्याय अजून भेटला नाही, पण तुला नक्कीच न्याय भेटेल। आपला फॅनबेस काय एवढा पण हलका नाही, लय जीव आहे र तुझ्याव आणि माझ्याव पण। आपली सगळी लोक ठीक तर आहेत ना? सगळ्यांना सांग आपला सर सगळ्यांच्या मनावर राज्य करतोय। हो सर, मी विठ्ठलनाथाच्या दावणीला गेलो का नाही, सगळ्यात पहिल्यांदा माझ्या भावाची गाठ घेतो, तुमच्या काळजाची सर्जाची गाठ घेतो बघा। त्याला सांगतो, ए सर्जा, सरांचा जीव की प्राण आहेस रे तू जिंकावं म्हणून जीवाचं रान करून पैर करायचो। तू असला का नाही, मला कशाची काळजी नाही बघ। तो जिंकावा आणि सगळ्यांच्या मनावर राज्य करावं एवढीच इच्छा आहे बघ। पण आपला घरचा साज पळायला पाहिजे बघ। रणजित सर निंबाळकर यांचा घरचा साज मैदानात आला, पण मला इथून घेऊन का जाणार? विठ्ठलानं तर अजून पण त्या धक्क्यातून बाहेर आला नाही। त्याची तळमळ दिसते हो, विठ्ठलाच्या सोबत आहे की आपला राहुलभाई। तो आता कुठं ह्या धक्क्यातून सावरलाय, तो पण त्यांनी दाखवून दिले की मैत्री कशी असावी। याचं उत्तम उदाहरण रणजित सर निंबाळकर आणि राहुलभाई। त्या माणसाला अजून विश्वासात बसना, त्याला वाटतंय आता मास्तर येईल आणि बोलेल, राहुलभाई आता आपल्याला मुंबई गाजवायची आहे बरं का। तो बिचारा एकटा पडलाय, माझ्या सरासाठी लढणारा। विठ्ठलाची दावण आता शांत आहे। सर, तुमच्या नियोजनात घाट तर गाजवतच होतो, पण त्याचबरोबर बिनजोड पण गाजवत होतो। आता तो आवाज नक्कीच आपल्याला ऐकू येणार नाही, पण एवढं सांगतो गड्या, माझा मालक देव माणूस होता। ते म्हणतात ना, जो आवडे सगळ्यांना तोच आवडे देवाला। मला लवकरात लवकर घेऊन चला माझ्या घरी। माझ्या सराचं नाव जगात करायचं आहे।